ही स्वामी समर्थ. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? तर आज आपण बघणार आहोत कुंकुमार्चन यासंबंधी असलेली माहिती. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? कुंकुमार्चनाच्या विधी, त्यासंबंधित कोणती काळजी घ्यावी, कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा त्याचे फायदे काय? देवीच्या नामाचा जप करत करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकुम आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्रपणे प्राप्त होते. कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्प अमृतयोग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एखादा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. कुंकुमार्चन पूजा विधी. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या, चांदीच्या ताम्हणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र वस्तुरूपी आपल्याला सुपारी, यंत्र, तामपट, सुवर्णपट पात्रात घेऊन सुभूषित करून घ्यावी. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजा करावी. लाल फुले, गुलाल वाहने. शक्य असल्यास ताम्हणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीपधूप लावून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र मावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक नामाचा जप करत अथवा देवीच्या नामाचा जप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहून देवीला कुंकवाने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात. काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजाप, नामजाप किंवा नामावली पूर्ण झाल्यावरच देवीची आरती करून मनोकामना करावी. कुंकवात शक्तितत्व उत्कृष्ट क्षमतेची जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृती होते. जागृती मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवातच येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डब्बीत ठेवावे. अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. कुंकुमार्चन पूजेतील देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र, नातेवाईक ह्यांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून त्याचा वापर करावा. कुंकुमार्चन करून देवीला आपण प्रसन्न करू शकतो. तर हे कालावधी हा विधी नक्की करा आणि देवीला प्रसन्न करा. कुंकू आपल्या घरात सदैव असलं पाहिजे. देवीचं प्रिय असं म्हणजेच कुंकू आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.